आणि आम्हाला लेट होतोय. दुर्वा त्याच्यावर भडकलाय. दुर्वाची फाटलेली आहे कारण की डिफॉल्टर मध्ये नाव आलंय दुर्वाचं. तर आता तो बघू शकता कॉल वगैरे आलेला आहे मॅडमचा. तो चालू आहे ट्रायल. दुर्वाई ते सर देखील इकडे बसले. आमची मॅच लागलेली आहे. जिंकलाय. अबे साले. पाटील जिंकलाय. आता बघूया रिझल्ट काय कोण सिलेक्ट आहे काय माहिती नाही. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्ते, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर रीना स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आजचा दिवस 68 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. झोपून वगैरे उठलो, लगेच आंघोळीला गेलो, बॅग वगैरे पूर्ण पॅक केली प्रॉपर एकदम, सगळं कॅरी केलं. एक शटर बस पण काढाय, एक शटर कॉक पण आणायला, एक शटर कॉक पण आणायला बोललेला, तो देखील कॅरी केला. तर आधी उठल्या उठल्या आपण प्रिय बाप्पाचे पाय पडूयात. पाय वगैरे पडून झाल्यावर थोडंसं चहा घेऊयात आणि आज नाश्ता बाहेर करू कारण की दुर्वा पण असेल. तर दोघं करू आम्ही तिकडे कुठेतरी माटुंगाला. तो कॉलेजला गेलाय, तो कॉलेजमध्येच भेटेल डायरेक्ट आपल्याला. सो पहिला पण चहा घेऊयात आणि मग नंतर आउटफिट घालू काय घालायचं. आजचा आउटफिट असेल टी शर्ट असलाय नवीनवाला, त्यासोबत खाली 100 पॅन्ट आहे कारण की आज बॅडमिंटनचं सिलेक्शन आहे. त्यासोबत बाकी सगळं मी बॅगेत कॅरी केलं आहे. तर आता आपण निघूयात, ग्लेअर्स वगैरे घेऊ. बाहेर पावसाचं तर लक्षणं नाही आहेत, ऊन पडलंय मस्त. तर चला आता निघू. हा आपला पूर्ण आजचा आउटफिट असेल. बॅग बाग एवढी मोठी आहे तर ती आता मोठा टास्क म्हणजे कॉलेजपर्यंत घेऊन जायचं आहे, म्हणजे ट्रेनच सर्वात मोठा टास्क आहे कारण की खूप गर्दी असला टी कार्सला. 8:30 वाजले, आता मी निघतोय. तर चला आता बघू. पप्पा बोलतोय लगेजमध्ये चढ. सो आता बघूया कसं होतं. कुठे खाली असेल तिथेच चढ. 2 रॅकेट आहेत, बाकी सगळे कपडे वगैरे घेतलेत. चला जाऊया. पहिला आजोला बाग बोलून तिथून ऑटो पकडूया. तर आज स्टेशनला सोडायला काका येतोय, तुम्ही बघू शकता. काका भेटलेत तर आपले 15 रुपये वाचलेले आहेत. विक्रोळी स्टेशनला पोहोचलोय तर आता ट्रेनमध्ये चढूया. पोचलेलो कॉलेजला जात होतो. श्लोक शिंदे भेटलेले आहेत. तर आता श्लोक शिंदे आणि आम्ही खातोय काय तिकडे वेफर पाव बनवतो आम्ही, आणि श्लोक इकडे उभा आहे. ऑर्डर घ्यायला गेलाय. हा बघा 2 वेफर पाव बोललोय. याला कॉलेजला आता इथे चॉप मारतोय. हा बघा आला. दोघं पहिल्यांदा ट्राय करतोय तर चला खाऊयात. श्लोकने इथे खूप गरम असल्यामुळे आम्ही थांबलोय, तर चला खाऊन घेऊ. श्लोकने देखील आपल्यावर खर्च केलेला आहे. तर की आपल्याला कॅन दिलेला आहे, कोक घेतलाय आणि त्यांनी 7 अप घेतलाय. तर चला आता डायरेक्ट जाऊयात. त्याला आधी स्टेशनला सोडतो, मग दुर्वाला आपण पिकअप करू आणि मग परत कॉलेजला. तर आता आपण स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर आता श्लोका सोडूयात. पाटील येतोय, पुढच्या 1-2 ट्रेननी येईल. मग पाटील चे पैसे आलेले आहेत मस्त आले. तर आज श्लोक फर्स्ट क्लासची ट्रॅव्हल करणार आहे. श्लोकने फर्स्ट क्लासची तिकीट काढली आहे. तर चला आता जाईलच तो आता. आणि दुर्वा त्या प्लॅटफॉर्मवर येईल. दुर्वा पाटील आलेले आहेत. तर आता आम्ही जातोय जरा नाश्ता वगैरे करायला. श्लोक गेला त्याच्या घरी, तर आता दुर्वा आलाय. हा बघा. तर आता चला जाऊयात नाश्ता करायला. कुठेतरी जातोय आता, बघतो. उद्धारच्या रोडने आम्ही निघतोय, नंतर त्यावाल्या ब्रिजने जातो. आता यावाल्या ब्रिजने आलोय, तर चला जाऊ. तर आम्ही कधी अजून शोधतोय एक चांगलं काय कॅफे काय भेटत नाही नाश्त्यासाठी. तर आता आम्ही कॉलेजच्या रोडच्या इथे आलोय. तर चला आता जाऊया. हो आता बघतोय, पाटीलला पण काय माहिती नाही, आता शोधतोय. भेटल्यावर आता आम्ही खाऊ लगेच, खूप भूक पण लागत. आम्ही कॉलेजच्या एकदम जवळच्या इकडे आलेलो आहे दुकानात. तर पाटीलनी मसाला पनीर चीज बोललाय. तर आता जरा वेळात आल्यावर आपण खाऊन घेऊ. दुर्वा आणि आम्हाला लेट होतोय. दुर्वा त्याच्यावर भडकलाय लेट बनवतोय म्हणून. तर आता ते टोस्ट होत आहे, तर जरा वेळात येईल. मग आता खाऊया. ऑर्डर आलेली आहे. तुमचा अजून एक मेंबर ऍड झालेला आहे, गंधारचा मिश्र. तर आता आपण खाऊन घेऊया. तेव्हा मस्त. पाटीलने सुरुवात देखील केली आहे. ब्लॉग व्हिडिओ पण काढायला दिला नाही, एवढी त्याला भूक लागली आहे. तर चला आता खाऊन घेऊ. सॉफ्टी देखील घेतोय. दुर्वाचे पैसे वर आलेत भाई, खूप दिवसांनी भेटलाय ना. सगळं आपण काढून घेऊया. हा बघा त्याचा गंधारचा मित्र देखील आलेला आहे, विराज. माझं सॉफ्टी खाऊन झालेली आहे. तर आता हे दोघं इथं खात आहेत. तर कॉलेज आहे का आपलं इकडेच आहे. तर आता चला तर जाऊयात. कॉलेजने ID वगैरे आहे खिशात. चला निघू. आपला सँडविचवाला देखील आला आहे, काका बघतायत. चला जाऊया. कॉलेजमध्ये आलेलो. दुर्वाची फाटलेली आहे कारण की डिफॉल्टर मध्ये नाव आलंय दुर्वाचं. तर आता तो बघू शकता कॉल वगैरे आलेला आहे मॅडमचा. तर तो बोलतोय, तो बघा. चला आता मी चेंज करतोय कपडे, त्याला चेंज करायचं. एकदा टी शर्ट बदलले, दुर्वानी शॉर्ट्स वगैरे घातले. चला आता आम्ही जातोय खाली. 1 वाजता बोलवलेलं, 1 वाजले. चला जाऊया. दुर्वा किती रिलॅक्स बसलाय. व्हिडिओ त्याचा वॉर्मअप झालेला आहे. तर आता गर्लची प्रॅक्टिस चालू आहे इकडे. खेळता येत नाही, खेळता येत नाही. डायरेक्ट त्यांनी अंदाज लावलेला आहे मुलींचा. तो
आम्हाला खेळता येत नाही. तर आता मी ते बसलोय, आता आमचं चालू आहे ट्रायल्स. दुर्वाई ते सर देखील इकडे बसले जावं. आमची मॅच लागलेली आहे. आता आमच्या दोघांची वाटतं मॅच लागलेली आहे. दुर्वा आणि मी आता जस्ट खेळलो, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये बघितलाच आहे बघा. दुर्वा आणि मी खूप एक्झॉस्ट झालोय, खूप वर्षाने खेळलो भाई एवढं. हे बघा किती त्याचं सरांनी आज मुद्दामून आमच्या दोघांची लावली तिकडे त्या पोटला. आता इथे चालू आहे कोचिंग. हे बघा तिने जिंकलाय. नाही, पाटील जिंकलाय खरं तर. चला आता बघूया रिझल्ट काय, कोण सिलेक्ट आहे आणि काय माहिती नाही. फायनली दुर्वा आणि आम्ही सगळे सिलेक्ट झालेलो आहे 60 लोक. तर दुर्वा लीड करणार आहे आम्हाला 60 लोकांना, तुम्ही बघू शकता. आता सगळे जात आहेत. दुर्वा पाटील काय खुश आहेत की नाही? दुर्वा पाटील खुश आहे. दुर्वा पाटील पण दुर्वा बोलू नाही शकत कारण की तो लीडर आहे आमच्या टीमचा. तो बघा स्माईल बघा त्याची. तर आता आमचं झालेलं आहे. तर आता मी शूज वगैरे बदलले आहेत. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. म्हणजे थोडं याला चॉप मारूया, आता थोडं मिल्कशेक वगैरे पिऊया, तहान लागली आहे. तर चला आता रॅकेट वगैरे सगळं ठेवतो. चला पटकन. मी पण टी शर्ट बदललेलं आहे. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊयात ज्यूस प्यायला मस्तपैकी. पाटीलला आता आपण चॉप मारणार आहोत. पाटील आता लीडर आहे. आता दुर्वा पाटील नाही बोलू शकत आपण त्याला, लीडर दुर्वा पाटील बोलणार आहोत. तर चला जाऊया. आता मी पोहोचलोय माटुंगा स्टेशनला. दुर्वा तिथे पाण्याची बॉटल घेतली दुर्वानी. आता आपण घरी नाही जाणार आहोत, मिल्कशेक पिऊन आपण घरी जाऊयात. जरा काहीतरी प्यायचा मूड झालाय. दुर्वा आणि आम्ही तर सिलेक्ट झालोय. आता बघूया, पिऊन जाऊया. तर आता मी पोहोचलोय विक्रोळी स्टेशनला. तर आता कुठे जायचं? मिल्कशेक प्यायला जातोय. चला मिल्कशेक पिऊन आपण डायरेक्ट घरी जाऊया. मिल्कशेक प्यायला तर दुर्वा मी ब्लॉसम मागितलाय आणि मी साधावाला घेतलाय ओरिओवाला. येईलच आणि त्यानंतर चालतच जाऊ, जवळच आहे विक्रोळी. माहिती आता आपण आलोच आहे, पिऊन निघूया. चालतच आलो, जवळच होतं ते मिल्कशेक पासून घर. तर आता सगळं डायरेक्ट आता जाऊयात घरी. खूप भूक लागली आहे. मिल्कशेकच पिला फक्त. जेवून घेऊया, फ्रेश वगैरे झालो, घरातल्या आउटफिटमध्ये आलो. तर आजीने आज एकदम मी बोललो लाईटच वाढ भाई, भाजी चपाती. तर डाळ भात आहे. चला जेवून घेऊया, भूक लागली. गणपती बघा इथे घरात बसलाय, बरं नाही बोलतोय, मस्त टाइमपास करतोय फोनवर. तर आता आपण जेवून घेऊया. जेवण वगैरे झालंय. तर आता गपचूप प्रामाणिकपणे अभ्यासला घेऊया. तर एवढा पूर्ण दिवस गेलाय, बट आता आठवलंय की उद्या आपले इंटरनल आहे, 2 पेपर आहेत, कॉस्ट आणि फायनान्शियल अकाउंटिंगचे. त्यानंतर आपण डायरेक्ट कोचिंगला जाणार आहोत. प्रॅक्टिस आहे आमची, 5 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस करायला बोललाय सरनी. 7 लोक सिलेक्ट झाले, तर 6 लोकच तिथे युनिव्हर्सिटीला जाणार आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीला. तर आता बघूया कसं होतंय. बट उद्या आपला पेपर आहे, 11:30ला पेपर आहे आपला. 11:30 ते 12:40 2 पेपर आहेत. तर आता अभ्यासाला घेऊया. 4:30 वाजलेत. तर आज पूर्ण संध्याकाळपर्यंत तर अभ्यास करावाच लागेल कुठेतरी. आज बघू, रात्री पण बसू थोडं करायला, कारण की कॉस्ट अकाउंटिंग थोडं मला हार्ड जातं. तर बघू कसं होतं. आता पटकन एफ करून घेतो, सोपा सब्जेक्ट आहे. कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह घेतलेत करायला. तर पहिलं सोपं ऑब्जेक्टिव्ह करून घेऊया दोन्ही सब्जेक्टचे, आणि मग नंतर सम करायला घेऊ 5-5 मार्काचे. पहिलं ऑब्जेक्टिव्ह संपवून घेतो. चला. अभ्यास करत होतो, तर पप्पाने दिवा लावला, तर पाय वगैरे पडून घेतले. तर आता आपण नाश्ता करूयात. मम्मीने माझ्यासाठी परत मनीस कॅफेमधून मेंदूवडा मागवलाय. तर मेंदूवडा खाऊन घेऊयात 2-3, आणि मग नंतर परत अभ्यासाला लावू. वर उद्या पेपर आहे भाई, काय बोलणार देव जाणे. पण आता आपण केला तर आहे ऑलमोस्ट. थोडं MCQ वगैरे बघून झालेत. तर आता बघूया, मोठं आन्सर करायचे. कॉस्ट अकाउंटिंग थोडं हार्ड वाटतंय, रेशिओज आहेत सगळे. तर आता बघू कसं होतं. पहिले आता खाऊन घेऊ. मेंदूवडा एका प्लेट वगैरे काढून घेतला. तर हे बघा, चला आता खाऊन घेऊया. तेव्हा मस्तपैकी असे मेंदूवडे. चला मस्तपैकी खाऊन घेऊ. नाश्ता वगैरे करून झालं, मेंदूवडा खाल्ला. त्यानंतर रुद्राचा कॉल आलेला. रुद्र बोलतो उद्या आपण माथेरानला जाऊया, 3-4 लोक, राज, तू, मी, ध्रुव. बट द सीन कसा आहे माहिती आहे, उद्या पेपर आहे आपला, त्याच्या पुढच्या दिवशी पण पेपर आहे टॅक्सचा त्यासोबत. आणि आमचा उद्या अजून ट्रायल्स, म्हणजे सिलेक्ट झालोय, तर त्याची प्रॅक्टिस आहे रोज. तर याचं म्हणणं आहे की एक दिवस प्रॅक्टिसला दांडी मार, आणि ध्रुव तर नाही मारला दांडी मला वाटतंय. तर उद्या बघू कसं काय. माथेरानला जायचंय गाडी घेऊन.
कारण की त्या दिवशी ते लोक गेलेले बट मी नव्हतो, तर तो बोलला या वेळेला आपण जाऊ करून सगळे. तर आता बघू कसं होत आहे. फिक्स तर नाहीये, काहीच फिक्स नाहीये. मी दुर्वाला देखील कॉल केलाय बट अजून काय कळलं नाहीये. तर कळल्यावर बघूयात. पण मोस्टली जरी नाही झाला नंतर तो प्लॅन पुढे ढकलू, कारण की सुट्टी मारणं आणि आता सिलेक्शन होऊन मग आम्ही डायरेक्ट कट ऑफ होऊ. नाही तर घेणारच नाही आम्हाला सर, कारण की ते प्रॅक्टिस वगैरेसाठी येत नाही, टाइम मॅनेजमेंट आहे, काय नाही. त्यासोबत माझा पेपर देखील आहे. सो बघूया, आपण मोस्टली तरी कॅन्सलच होईल हा प्लॅन. तर पुढे ढकलूयात आपण. आणि आता आपण गपचूप अभ्यासाला घेऊयात. आजी येईपर्यंत थोडं करून घेऊया. खाली चाललोय आजोबांसाठी बटाट्याचा चिवडा आणायला, कारण की आज आजोबांचा उपवास आहे, आज सोमवार आहे. तर आजी वाटतं शिरा करणार नाही आहे, रवा वगैरे नाही वाटतं. तर आता लगेच खाली जाऊयात, घराच्या खालीच आहे. तर लगेच आणून देऊ, आजोबा येईलच आता. आजोबांचा चिवडा घेतलेला आहे, तर चला आता घरी जाऊयात. आजोबा आले देखील असतील. थोडं पुढे जावं लागलं पण ठीक आहे, भेटला ते नशीब. चला तर जाऊ, आपण पण जेवून घेऊ, भूक लागली. त्यानंतर परत अभ्यासाला वेळा अभ्यास करावाच लागेल माहिती. आता क्लासवरून आलेलं आहे, त्यांना बरं नाही मग पप्पा डॉक्टरकडे देतोय. तर आता आपण जेवून घेऊयात. स्वतः जेवण एकदम लाईट डाळ भातच खाऊयात आणि मग नंतर थोडासा अभ्यासाला बसूयात. कॉस्ट अकाउंटिंगचे रेशो वाचून मग झोपून घेऊ. जेवण वगैरे झालं, थोडेसे फॉर्म्युला कॉस्टचे रेक्टोफाय केले. तर आता आपण झोपून घेऊयात. उद्या उठून कॉलेजला देखील जायचं आहे, उद्या इंटरनल्स आहेत. सो बेसिकली लेक्चर वगैरे तर मोस्टली नसेल, डायरेक्ट इंटरनलला बसू. त्यानंतर आपली प्रॅक्टिस आहे, तर ती प्रॅक्टिस संपवून मग घरी येऊयात. पाटील असेल आपल्यासोबत. तर आजच्या ब्लॉगला आपण इथेच बाय बाय करूयात. आज आपलं सिलेक्शन झालं, त्यासाठी मला स्वतःसाठी खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स. त्यासोबत असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आणि त्याचा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 68. आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.